तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा पावसामुळे हवालदिल झालेत. 2 महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकरीचे प्रचंड नुकसान झालंय आणि 22 सप्टेंबरच्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे 100% नुकसान झाल्याची माहिती आमचे प्रतिनिधी बालाजी सोसे यांनी दिली आहे. शेतकरी नेते दिलीप चौधरी यांनी सरकारवर संताप व्यक्त करत म्हटले, एका हेक्टरला 70,000 रुपये खर्च येतो, तर मदत फक्त 8,500 रुपये. ही मदत आम्हाला मान्य नाही, ती आम्ही सरकारला परत करू, असं त्यांनी स्पष्ट केलंय. शेतकऱ्यांचा इशारा अगदी ठाम आहे. फक्त कागदोपत्री दिलासा नको, तर सरकारचे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं, अन्यथा हा संताप आणखीन पेट घेईल. नमस्कार, मी बालाजी सोसे. आपण सिंदखेडराजा तालुक्यामध्ये, सिंदखेडराजा शहरामध्ये आणि सिंदखेडराजा शहराच्या परिसरामध्ये आपण शेतकऱ्याच्या बांधावर आपण आज आलेलो आहे. रात्रीच खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडला आणि पावसाने झालेली शेतकऱ्याचे नुकसान आणि शेतकऱ्याच्या व्यथा आपण जाणून घेण्यासाठी आपण शेतकऱ्याच्या बांधावर या ठिकाणी पोहोचलो आहे. मी दिलीप चौधरी. सिंदखेडराजा तालुक्यामध्ये गेल्या 2 महिन्यापासून अतिवृष्टी सुरू आहे. 15 सप्टेंबरला ढगफुटी झाली. ढगफुटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जवळपास 90 ते 100% नुकसान झाले. त्यानंतर परत आज 22 तारखेला सकाळी 3 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत ढगफुटी स्वरूपात पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्याचे संपूर्ण नुकसान या ठिकाणी सिंदखेडराजा तालुक्यामध्ये झालेले आहे आणि नैसर्गिक आपत्ती योजनेअंतर्गत शासनाला भरीव मदत शेतकऱ्याला देणं गरजेचं असतं. परंतु असं न करता शेतकऱ्याने फक्त 8,500 रुपये हेक्टरी अनुदान जाहीर केलं असं म्हणतात. ते 8,500 रुपये हेक्टरी अनुदान घेऊन काय करायचं आहे? हे हेक्टरी खर्च जवळपास 70,000 रुपयापर्यंत येतो आणि जर 8,500 जर शेतकऱ्याला खर्च अनुदान स्वरूपात भरपाई देत असेल तर आम्ही सर्व सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकरी हे सरकारचं दिलेलं मदत स्वरूप हे आम्ही परत करणार आहे. सरकारला जर द्यायची असेल मदत तर कमीत कमी 1 लाखापर्यंत जरी नाही द्यायला पाहिजे, परंतु नाही दिली 1 लाख तरी 50,000 रुपये मदत ही शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे आणि ती द्यायला पाहिजे. जर शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यायची असेल तर द्यावी, अन्यथा 8,500 रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देऊ नये. आपण एकदा दाखवूया. या ठिकाणी 3 महिन्याचं पीक आहे आणि 3 महिन्याचं पीक असताना या ठिकाणचे हे 100% बोंड सडलेले, या ठिकाणी कापूस खराब झालेला आहे. 3 महिन्याचं पीक असून 3ही सुद्धा बोंड नाही आहे, अशी अवस्था आहे संपूर्ण या शेतामध्ये झालेली आहे. आपल्यासोबत या ठिकाणी दिलीप भाऊ चौधरी होते. मी या ठिकाणी त्यांचे आपण मनोगत या ठिकाणी ऐकून घेतलं. मी बालाजी सोसे, न्यूज 24 सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी. अशा नवीन बातम्या